ओम नमः सिद्धिभ्यः। ओम नमः सिद्धिभ्यः। ओम नमः सिद्धिभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जो 24 भगवान की, देवादेव मूल नायक 1008 अष्टम त्रिदंग से चंद्रप्रभा भगवान की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की, 20वीं सदी के प्रथमाचार्य जगदीश समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मरणीय शांत मूर्ति बासरत नगर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा श्रवण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, अहिंसा में विश्व धर्म की, भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्मपुराजी या ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेचे वाचन चालू आहे। आणि कान श्री राम कथेच्या माध्यमातून आपण प्रसंग ऐकला होता की नारद लंकेमध्ये जातोय आणि श्रीरामांना सगळ्या गोष्टींचं कथन करतोय। ज्यावेळी तो सुमित्रमा, कौशल्यमा, कैकेयी, भरत, शत्रुघ्न आदींचा समाचार घेऊन तो लंकेमध्ये जातोय आणि लंकेमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी श्रीरामांना तो समाचार सांगितल्यानंतर निश्चित रूपानं श्रीराम आहेत ते निश्चित रूपानं श्रीराम आपली भावना करतात की आपल्याला अयोध्येमध्ये परत जाणं आवश्यक आहे। नारद तोच निरोप घेऊन अयोध्ये नगरीमध्ये परत जातोय। इथपर्यंत कथा पण आलतं। ज्यावेळी तिथं नारदानं त्या अयोध्यामध्ये सगळा निरोप दिल्यानंतर सगळ्या अयोध्येमध्ये हर्षाने आनंद उल्हासाचं वातावरण बनलं होतं। इकडे रामाची भावना होती की आता अयोध्येमध्ये परत जायचं आहे। त्याच वेळी ज्यावेळी राम विभीषणला निवेदन करतोय की आम्ही अयोध्येकडे प्रस्थान करणार आहे, तेव्हा विभीषण परत म्हणतोय माझी कुठलीही मागणी नाही, तुम्ही जावा, परंतु माझे आता शेवटचं 15 दिवसाचं माझं आतिथ्य स्वीकार करून तुम्ही जावा। आता सगळे व्यवहार पुरुष राम होते। राम ते आतिथ्य स्वीकारतात आणि म्हणतात ठीक आहे, 15 दिवसानंतर मी 16व्या दिवशी अयोध्येकडे प्रस्थान करतो। हे केल्यानंतर ज्यावेळी निश्चित रूपाने ही सगळी बातमी नारद तिथं दिल्यानंतर, नारदाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ज्यावेळी तिथं ती बातमी पोचल्यानंतर श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या आपल्या सगळ्या सेनेसहित अयोध्येमध्ये प्रवेश करणार आहेत। ही बातमी पाहिल्यानं एवढा हर्ष आणि एवढं आनंदाचं वातावरण तिथं बनलेलं आहे। आणि त्या आनंदामध्ये भर टाकण्यासाठी निश्चित रूपाने सुग्रीव राजा आपल्या वानर सेनेला म्हणजे हनुमान असतील, अंगद असेल,
जांबू नद असेल, या सगळ्यांना घेऊन निश्चित रूपानं ती अयोध्या नगरी आपल्या विद्यांच्या माध्यमातून सजवण्याचा प्रयत्न करायला चालू करतात. 15 दिवस त्यांच्याकडे होते आणि 15 दिवसामध्ये सगळी अयोध्या नगरी त्या विद्यांच्या माध्यमातून अशी सजवली जाते की जी अयोध्या नगरी होती सगळीकडं रंगोळी, सगळीकडे निश्चितपणे सगळ्या अशा व्यवस्था विद्याच्या माध्यमातून निर्माण केल्या जातात की अयोध्या नगरी ओळखत नाही अशी निश्चितपणे व्यवस्था त्या अयोध्या नगरीमध्ये 15 दिवसात निर्माण करतात. ती सगळी परिस्थिती निर्माण केल्यानंतर ज्यावेळी निश्चितपणे श्रीराम आता 15 दिवस पूर्ण झालता आणि 16 दिवस उगवला होता, त्यावेळी विभीषण जवळ जातात आणि श्रीराम निवेदन करतात की तुमचं आतिथ्य आम्ही भरपूर घेतलेलं आहे. 6 वर्ष 15 दिवस निश्चितपणे आम्ही या आतिथ्य तुमचं स्वीकारलं आहे आणि आम्हाला अयोध्या नगरीकडे आता परत जावं लागणार आहे आणि आम्हाला तुम्ही निश्चितपणे परत जाण्याची निश्चितपणे परमिशन द्यावी. ती निश्चितपणे विभीषण म्हणते की माझ्यासारख्या या पामरावर तुम्ही बरेच अनंत असे उपकार केले आहात. मला राजगद्दीवर बसवून सुद्धा निश्चितपणे त्याच्याच बरोबर सगळ्या अवस्था मला प्राप्त करून दिला आहे. त्यामुळे माझं आतिथ्य स्वीकारलं सुद्धा मी तुमचं निश्चितपणे आभार मानतोय. आणि निश्चितपणे त्यांची सगळी व्यवस्था निश्चितपणे श्रीरामांची व्यवस्था विभीषण लावतोय की ते निश्चितपणे ती व्यवस्था लावल्यानंतर आता ज्यावेळी की नाही इकडं सगळी तयारी चालू आहे, सगळे विद्याधर राजे, सगळे अयोध्या नगरीतील श्रावक श्राविका हे सगळे निश्चितपणे पूर्ण अयोध्या नगरीला सजवण्यामध्ये मग्न आहेत. आणि इकडे श्रीराम आता अयोध्या नगरीसाठी प्रस्थान करण्यासाठी आपल्या सगळ्या अवस्था निश्चितपणे केलेल्या आहेत. त्याच वेळी काय घटना घडते, आता राम निश्चितपणे या दिवशी आपल्या नगरामध्ये प्रवेश करणार आहे. याच्या आधी निश्चितपणे ते विद्याधर काय करतात, प्रत्येक घरामध्ये धन संपत्ती वाटतात. तिथं त्या अयोध्या नगरीवर धनाची बरसात केली जाते. कोणताही जीव कधी निश्चितपणे दुःखी राहू नये, कारण की या नगरामध्ये जो राजा रूपामध्ये विराजमान होता तो श्रीराम आणि श्री लक्ष्मण निश्चितपणे अयोध्या नगरीमध्ये परत येणार आहे म्हणून ही सगळी व्यवस्था लावाय. सगळे घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये धन धान्यानं सगळे कोठारे भरले जातात. सगळ्यांचं घर धर धान्यानं, पैसे, वैभव, संपत्तीनं भरून दिले जातात. कोणीही जीव आता दुःखी नाही अशी व्यवस्था त्या अयोध्या नगरीमध्ये आणि सगळ्या त्या देशामध्ये सगळी व्यवस्था निर्माण केली जाते. निर्माण केल्यानंतर निश्चितपणे ज्यावेळी या गोष्टी होणार आहेत आणि ज्यावेळी या सगळ्या गोष्टी अयोध्या नगरीला सजवल्यानंतर श्रीराम 16व्या दिवशी निश्चित रूपानं पुष्पक विमानामध्ये बसून अयोध्या नगरीकडे जाण्यासाठी प्रयाण करतोय. पुष्पक विमान आता विद्याधर सगळे त्यांच्या बरोबर आहेत, त्यांच्या जोडीला आहेत. त्यामुळं आणि विभीषण सुद्धा एक विद्याधर आहे. त्यामुळे त्या विद्याधरांच्या माध्यमातून त्यांनी विमानाची व्यवस्था, आता विमानातून जाणार आहेत. चालत आलेल्या व्यक्ती आता विमानातून चालला. पुण्याचा प्रभाव जर पडला, एक गोष्ट लक्षात घ्या, होत्याचं नव्हतं होतंय आणि नव्हत्याचं होतंय. पुण्य पापाचा खेळ आहे. निश्चितपणे त्या पुष्पक विमानामध्ये सगळेजण बसल्यानंतर सगळे सेनेसहित निश्चितपणे सगळेजण त्या अयोध्या नगरीकडे जाण्यासाठी प्रयाण करतात. आणि ज्यावेळी अयोध्या नगरीला जात असताना त्या विमानात बसल्यानंतर ते काय करतात, येताना ज्या ज्या व्यक्तींना भेटलं होतं, ज्या ज्या व्यक्तीने आपली मदत केली आहे, त्यांचं आतिथ्य स्वीकारलं, त्या सगळ्या व्यक्तींना विचारत राम येतात. असेच जात नाहीत. नाहीतर आम्हाला विमान मिळालं असतं तर लगेच डायरेक्ट गो टू बॅक होम. कुणाचा विचार नाही काय नाही, आमचं झालं की झालं म्हणले बघा. परंतु श्रीराम व्यवहार पुरुष होते, आदर्श राजा होते आणि आदर्श निष्पाने व्यक्तिमत्व होते आणि शाहीक सम्यदृष्टी जीव तो होता. त्यामुळे निश्चितरूपानं ज्यांनी त्यांच्यावर उपकार केले त्या सगळ्या व्यक्तींना तिथं भेटून तिथं काय काय अवस्था निर्माण झाल्या, तुमचं कसं आहे सगळं विचारत एक एक अवस्था पार करत श्रीराम अयोध्येच्या दिशेनं प्रयाण करत आहे. त्या सगळ्या गोष्टींना निश्चितपणे प्राप्त करत निश्चितपणे श्रीराम आता अयोध्येच्या दिशेनं निश्चितपणे प्रयाण करल्यात. त्या अयोध्या दिशेनं प्रयाण केल्यानंतर आता सगळ्यांच्या अयोध्या जवळच त्यांचं विमान आलेलं आहे. त्यावेळी अयोध्या जवळ विमान आल्यानंतर श्रीराम विचारतात की आपण अयोध्येकडे चाललोय, परंतु एवढी सुंदर नगरी ही कुठली आहे, एवढी सुंदर, आजपर्यंत मी अयोध्याजवळ कुठली असली सुंदर नगरी बघितली नाही, एवढी सुंदर नगरी आहे. त्यावेळी त्यांच्याजवळ असणारे राजे मंत्री, त्यांचे सैनिक आणि त्यांची सेना होती, ते सेनेतले बरेच जण सांगतात की प्रभू ही दुसरी तिसरी कुठली नगरी नाही, तुमचीच नगरी अयोध्या आहे.
तुम्ही येणार आहे म्हणून त्या अयोध्या नगरीला असं सजवलं आहे, तुम्हाला सुद्धा लक्षात येणं ती अयोध्या नगरी आहे. किती पुण्य आहे बघा. ती अयोध्या नगरी अशी सजवली होती की रामाला, साक्षात रामाला सुद्धा श्रीरामांना ती अयोध्या नगरी आहे ती ओळखलं नाही. एवढी रोषणाई, एवढी रंगोळी आणि त्या नगरीला रूपच नगरीचं बदलून टाकलं होतं. ज्यावेळी सगळेजण सुग्रीव, हनुमान, जांबुनत, अंगद आदी सगळे जे विद्याधर आहेत ते रामाच्या, लक्ष्मणांच्या आणि सीतामायांच्या आगमनासाठी तिथे सगळे उपस्थित आहेत. सगळे हातामध्ये निचरूपानं सगळ्या गोष्टी, स्वागताच्या सगळ्या गोष्टी घेऊन तयार आहेत. आता श्रीरामांचं निचरूपानं त्या 15 दिवसाचा वेळ झाल्यानंतर रामांचं आगमन अयोध्येमध्ये होत आहे. आणि आगवानीची एवढी सुंदर व्यवस्था केली होती. राम सुद्धा भारावून गेले की निचरूपानं मी खरोखर काय असं पुण्य केलेलं आहे, निचरूपानं एवढी आगवानीची तयारी केली आहे. त्या आगवानीची तयारीमध्ये राम गेल्यानंतर त्यांना पूर्ण ते जेवढ्या वर्षाचा वनवास होता त्या वनवासाच्या काळामध्ये जे काही दुःख घटले ते सगळं दुःख ते विसरून अतिशय आनंद उत्साहित असे सगळे तिघे दाम्पत्य बनले. आणि त्या आनंदासहित ते आपल्या अयोध्या नगरीमध्ये, ज्यावेळी अयोध्या नगरीमध्ये आल्यानंतर तिथं असलेल्या सगळ्या चैत्यानं तिने तिथनंच पहिला अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करायच्या आधीच वंदना केली. त्या सगळ्या चैत्याला वंदना केल्याने मग त्यांनी अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला. सगळं पूर्ण नगरवासी, सगळे नगरातले जे लोक आहेत ते त्यांच्या आगमनासाठी आणि श्रीरामांना एवढ्या वर्षानंतर बघण्यासाठी लालायत होते. सगळेजण घराच्या बाहेर येऊन उभारल्यात की श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामायांचं दर्शन एवढ्या वर्षानंतर आम्हाला होणार आहे, त्यांना मी एवढ्या वर्षानंतर बघणार आहे. सगळेजण आतुर होते. सगळे बघायला आश्चर्यचकित होऊन की श्रीराम आमचे जे राजा होण्याच्या निचरूपानं उंबरठ्यावर होते, परंतु त्यांना निचरूपानं वनवास मिळाला आणि ते वनवासामध्ये गेले. अरे त्या राजाला पाहण्याची संधी परत मिळालेली आहे म्हणून सगळेजण जवळ येऊन श्रीरामाने निचरूपानं पाहत आहे. त्यांचं स्वागत मोठ्या निचरूपानं उत्साहानं सगळेजण करायला. राम अतिशय विभोर होऊन निचरूपानं त्या अयोध्या नगरीचं स्वागत स्वीकारतोय आणि प्रसन्नपूर्वक सगळा तो माहोल बनलेला आहे, ते सुंदर सगळी व्यवस्था बनलेली. राम तो अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथं जेवढे चैत्याला आहे त्या चैत्याची वंदना करत करत आपल्या महलाकडे प्रवेश करतोय आणि महलामध्ये तो जाऊन विराजमान होतोय. ज्यावेळी महलामध्ये विराजमान झाला, ते विराजमान झाल्यानंतर निचरूपानं ज्यावेळी तो महलामध्ये विराजमान झाला, आता सगळ्या क्रिया, सगळे नगरवासी आपल्या आपल्या घरामध्ये शांत आहेत. सगळे निचरूपानं सगळ्या गोष्टी करायल्यात आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना निचरूपानं ते ज्यावेळी सगळ्या गोष्टी पार पाडल्यात त्यावेळी एक घटना अशी होते की ज्यावेळी त्या नगरीमध्ये श्रीराम आणि लक्ष्मणांचं निचरूपानं आगमन झाल्यानंतर भरत आता लालायित झालेला आहे. कारण की भरतानं त्या गादीवर बसताना संकल्प केला होता की ज्यावेळी या गादीचे खरे वारसदार, खरे हकदार जे आहेत श्रीराम आणि लक्ष्मण भैया, ज्यावेळी या अयोध्या नगरीमध्ये परत येतील त्यावेळी मी वैराग्य धारण करून दीक्षा घेऊन वनामध्ये निघून जाणार, हा संकल्प त्यानं बांधला होता. श्रीराम आणि लक्ष्मण अयोध्या नगरीमध्ये गेल्यानंतर त्या संकल्पाची जाणीव भरत राजाला झाल्यानंतर तो भरत श्रीरामांच्या चरणामध्ये जातोय आणि म्हणतोय की तुमचं राज्य तुम्ही सांभाळा, मी निचरूपानं माझं जीवन वैराग्य दिशेमध्ये किंवा मुनी दिशेमध्ये जगण्याची माझी इच्छा आहे आणि मी वनामध्ये जाऊन दीक्षा ग्रहण करतो. म्हटल्यानंतर श्रीराम आणि श्री लक्ष्मण, सीतामैया हे सगळे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की भरत निचरूपानं अशा कोणत्या गोष्टी नाही, तू इथंच राह, तूच राज्य कर, आम्ही इथं राहतो, आम्हाला काही बाधा नाही. त्यावेळी तो भरत सांगतोय की भैया मी निचरूपानं संकल्प केलेला आहे, त्यामुळे माझ्या संकल्पामध्ये मी बाधा आणू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काहीही सांगितला तरी निचरूपानं मी कोणत्या गोष्टी करू शकणार नाही. त्यामुळे मला निचरूपानं कोणत्याही गोष्टीने तुम्ही नाही रोखण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न करा. कारण की मला माझ्या पहिल्यापासून माझा संकल्प होता, आईच्या निचरूपानं हट्ट असतो, मला निचरूपानं या गादीवर बसावं लागलं आणि निचरूपानं हे सगळं या राजगद्दीचा सांभाळ मला एवढ्या वर्ष करायला लागलं. माझे एवढे वर्ष निचरूपानं भावना होती की वितरागी संत बनून साधना आणि माझ्या आत्मनंदानामध्ये किंवा आत्मवनामध्ये मला प्रवेश करायचा होता. परंतु एवढं वर्ष मला आईच्या या वचनामुळं आणि आईच्या शब्दामुळे हा सगळा निचरूपानं परिपाठ करावा लागलाय. त्यामुळे मला आता तुम्ही मुक्त करावे आणि मी निचरूपानं यातनं जाणार आहे. त्याच वेळी हे सगळं निवेदन करत असताना ज्यावेळी तिची आई, भरतची आई, श्रीराम, लक्ष्मण, सीतामैया आणि सगळे राजे त्या भरतला समजावून सांगत असतात, त्याच वेळी एक घटना घडते की इकडं निचरूपानं सगळ्या गोष्टी सांगत असताना निचरूपानं एक घटना काय घडते. ज्यावेळी रामांना निरोप येतोय असा ते राम आणि लक्ष्मण निघून जातात.
निघून गेल्यानंतर भरत विचारतोय की काय घटना झाल्या. त्यावेळी निश्चितपणे ज्यावेळी रावणाच्या नगरातून हे सगळे आले होते त्यावेळी रावणाचा एक हत्ती होता. त्या हत्तीचं नाव आहे त्रिलोक मंडल. त्रिलोक मंडल नावाचा हत्ती की नाही त्या लंकेतून की नाही याने इकडं आणलेला. आणि तो हत्ती की नाही काय झाला माहिती काय, तो हत्ती पिसायला. तो हत्ती सगळीकडे उत्पात मचवत होता की एवढ्या जोरजोरात सगळीकडे तहस नहस करण्याचा प्रयत्न तो हत्ती करत होता. आणि श्रीराम आणि लक्ष्मण हनुमान आदी सगळे जे निश्चितपणे आहेत त्या हत्तीला वश करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु भरत राजाला अजून हे काय झाले, श्रीराम आणि लक्ष्मण का गेले याची कोणती माहिती नव्हती. हे माहीत झाल्यानंतर भरत तिकडं निश्चितपणे बघायला जातोय. आणि बघायला गेल्यानंतर ज्यावेळी भरत रस्त्यावर उतरलेला आहे त्याच वेळी तो त्रिलोक मंडल हत्ती तिकडं जोरदार पळत येतोय. आणि ज्यावेळी त्या हत्तीचं लक्ष भरत राजाकडे जाते त्यावेळी तो हत्ती तिथंच येऊन पाठदिशी स्तब्ध थांबतोय, फक्त भरत राजाकडं बघत. आता सगळ्यांना काही कळलं ना, एवढा पिसाळलेला हत्ती निश्चितपणे सगळा उत्पात मानलाय की नगरामध्ये कुठेही राजे निश्चितपणे त्याला वश करण्याचा प्रयत्न करणार परंतु वश झाला नाही. आणि भरत राजाला पाहिल्यानंतर तो हत्ती शांत राहिलेला आहे. याचं काय, याच्या मागे गोड बंगाल आहे कोणास ठाऊक. सगळेजण मनात चिंतन करले. श्रीरामानं सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला, श्री लक्ष्मणला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की भरतला बघितल्यानंतर हाती हा निश्चितपणे शांत कसा झाला. कुणाला काही कळलं ना. आता या गोष्टीचं काय करायचं एवढं निश्चितपणे यांची चर्चा. एवढा मोठा उपद्रव करणारा जो प्राणी आहे तो सुद्धा भरत राजाला बघितल्यानंतर शांत कसा झाला ही मनामध्ये शंका होते. आणि त्याच वेळी एक घटना दुसरी घडते. महेंद्र नावाचं उद्यान त्या अयोध्यामध्ये त्या रामांच्या लक्ष्मणाच्या भरतच्या महलाजवळ होतं. आणि ते महेंद्र नावाचं उद्यान जे होतं त्या उद्यानामध्ये की नाही 2 केवली आलते. त्या केवलींचं नाव आहे देशभूषण आणि कुलभूषण केवली. त्या केवलींचं निश्चितपणे प्रस्थान त्या नाही महेंद्र नावाच्या उद्यानामध्ये होतं. त्यावेळी सगळ्या जनतेनं श्रीराम लक्ष्मण आणि भरत राजाला सांगितलं की महेंद्र उद्यानामध्ये देशभूषण आणि कुलभूषण केवलेले आहेत. मग सगळ्यांच्या मनामध्ये एक निश्चितपणे ज्योत अशी पेटते की आपण भरतला बघितल्यानंतर तो हत्ती त्रिलोक मंडल नावाचा हत्ती शांत कसा राहिला हे केवलींना जाऊन विचारा. आणि ते सगळे तिकडं प्रस्थान करतात. आता उद्या ही जी कथा आहे ती उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान सांगणार आहेत की केवली भगवान त्या कथेचं निरसन आणि काय करणार त्याने काय घटना घडणार आहे ही उद्याच्या भागामध्ये. आजचा जर आपल्याला निश्चितपणे आजचा जर काय मतितार्थ या श्रीराम कथेच्या माध्यमातून आपल्याला मिळणार असेल तर आज निश्चितपणे बोध आपल्याला मिळतोय की निश्चित रूपानं जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात मोठा कर्मसिद्धांत आजच्या गाथेतून मिळतोय की कुणाची वेळ, कुणाचा समय, कुणाची घटना कुठल्या अवस्थेला कुठल्या टायमाला घडणार आहे त्याच वेळी घडणार आहे. कारण की ज्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मणांचं आगमन अयोध्येमध्ये झालं त्यावेळी भरताला वैराग्य आलं निश्चितपणे. आणि त्या वैराग्याच्या अपेक्षेनं तो निश्चितपणे दीक्षा घेण्यासाठी जाणार आहे. ही अवस्था घडलेली आहे ती निश्चितपणे त्यांच्या कर्माच्या उदयाने हे घडलेलं आहे. त्यामुळे जीवनामध्ये एक गोष्ट अशा या कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवा की ज्याचं कर्म ज्यावेळी ज्या टायमाला उदयात येणार आहे त्या टायमाला निश्चितपणे येणार आहे त्याला भिण्याची गरज नाही. हा कर्मसिद्धांत घेऊन आपल्या जीवनाला बदलण्याचा प्रयत्न तुम्ही जीवनामध्ये करावा एवढी भावना करतो. आणि आजच्या वाणीला विराम देतोय. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की सुख के सब साथी दुख में न को मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दूजा न को मेरे राम मेरे श्याम.